नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पांढरी शुभ्र ओल्या नारळाची वडी बनवणार आहोत. बऱ्याच वेळा वडी बनवताना खूप अशी चिवट होते किंवा कोरडीही होते, म्हणून आज आपण मऊ आणि खुसखुशीत नारळाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी व नातेवाईक यांनाही शेअर करा. ही खूप कमी साहित्यात आणि खूप कमी वेळेमध्ये ही रेसिपी तयार होते. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. ओल्या नारळाची वडी बनवण्यासाठी सुरुवातीला अख्खा एक नारळ फोडून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि याचे बारीक असे तुकडेसुद्धा करून घेतलेले आहेत. हे आता सर्व तुकडे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि पूर्ण असे बारीक करून घेऊयात. तुम्ही हा ओला नारळ खिसणीने खिसूनसुद्धा घेऊ शकता. आता हा बारीक करून घेतलेला ओला नारळ आपण थोडासा मोजून घेऊयात. पहा, आपण एका वाटीमध्ये घालून हे थोडेसे अलगद हाताने दाबून किती होते ते पाहूयात, म्हणजे आपल्याला साखरेचे प्रमाण घेता येईल. त्यासाठी आपण हा ओला नारळाचा किस आपण मोजून घेणार आहोत. पहा, एक वाटी हा किस भरलेला आहे. याच्याच प्रमाणे आपण साखर आणि दूध वापरणार आहोत. येथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता हे मोजून घेतलेला ओला नारळ यामध्ये घालूयात. येथे मी तुपाचा वापर केलेला नाही, कारण हा नारळ पूर्णपणे ओला असल्यामुळे याच्यामध्ये नॅचरल ऑइल असते, त्यासाठी येथे मी तूप वापरत नाही. पहा, गॅस हा कमीच ठेवायचा. ज्या वाटीने आपण ओला नारळ मोजून घेतला होता त्याच वाटीने आपण साखरसुद्धा घालणार आहोत. त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घालायची आणि अर्धी वाटी साई घालायची. तुम्ही साईच्या ऐवजी दुधाचाही वापर करू शकता. याच्यामध्ये साई घातल्यामुळे याला थोडीशी खव्याची टेस्ट येते, त्यासाठी आपण यामध्ये साईचा वापर केलेला आहे. पहा, जसजशी साखर वितळेल तसे हे मिश्रण पातळ होते. पहा, साखर वितळलेली आहे, मिश्रण पातळ झालेले आहे. गॅस हा कमीच ठेवायचा. जर गॅस मोठा ठेवला तर मिश्रण हे लालसर होईल. गॅस हा कमी ठेवून मिश्रण सतत हलवत राहायचे, म्हणजे खाली ते चिकटणार नाही. ही वडी बनवताना अगोदर खोबरे भाजण्याची गरज नाही. साखर, खोबरे आणि साय एकत्रही मिक्स करून घातले तरीही चालेल. पहा, मिश्रण थोडेसे घटसर व्हायला सुरुवात झालेले आहे. 10 मिनिटांनंतर मिश्रण हे थोडे थोडे घटसर होते. पहा, पूर्णपणे मिश्रण अजून घटसर झालेले नाही. हा मिश्रणाचा पूर्णपणे एक गोळा तयार होईपर्यंत आपण मिश्रण परतत राहणार आहोत आणि हे मिश्रण सतत हलवत राहायचे. पहा, मिश्रण आणखी घटसर झालेले आहे, पण आपल्याला मिश्रण घटसर जेवढे हवे आहे तितके घटसर झालेले नाही. त्यासाठी मिश्रण अजून आपण 5 मिनिटे परतत राहणार आहोत. मिश्रण आपल्याला खूप असे घटसरही बनवायचे नाही. जर मिश्रण घटसर जास्त झाले तर वडी फार कडक होते, मऊ होत नाही. गॅस हा एकदम कमीच ठेवायचा. जर गॅस मोठा ठेवला तर मिश्रण लालसर होते आणि वडीचा रंगसुद्धा बदलतो. पहा, हळूहळू या मिश्रणाचा एक गोळा तयार होतोय. ही वडी बनवायला खूप सोपी आहे. जर तुम्ही ह्याचं परफेक्ट प्रमाण घेतलं तर ही वडी बनवायला अगदी खूप सोपी आहे. फार वेळही लागत नाही आणि खूप काही साहित्यही लागत नाही. ही वडी फार लवकर तयार होते आणि खायला खूप छान लागते. पहा, आपले मिश्रण घटसर झालेले आहे. जसे आपल्याला वडी बनण्यासाठी मिश्रण हवे आहे तसे तयार झालेले आहे. गॅस बंद करूया. एका पसरटाच्या ताटाला थोडेसे तूप लावून घेऊयात आणि यावर हे मिश्रण घालूयात. पहा, सर्व बाजूने याला तूप लावून घ्यायचे. हे मिश्रण या ताटामध्ये आता आपण घालून चमच्याच्या साहाय्याने पसरवून घेऊयात. पहा, तुम्हाला जशा वडीचा आकार हवा आहे त्या आकारामध्ये तुम्ही हे मिश्रण पसरवू शकता. मी येथे चौकोन आकारामध्ये हे मिश्रण पसरवून घेतलेले आहे. सर्व बाजूने समान आकारामध्ये हे मिश्रण पसरवायचे. यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे. तुम्हाला आवडेल त्या ड्रायफ्रूट्सचा तुम्ही येथे वापर करू शकता. पण हे मिश्रण जेवढे गरम आहे तेवढे फास्ट हे मिश्रण पसरवून घ्यायचे. हे मिश्रण थंड झाले की हे लवकर पसरले जात नाही, त्यासाठी हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच पसरवून घ्यायचे. हे मिश्रण
गरम आहे तोपर्यंतच याच्या वड्यासुद्धा कट करून घ्यायच्या। तुम्ही वडीचा आकारसुद्धा तुम्हाला हवा तसा देऊ शकता, लहान मोठी तुम्हाला हवी तशी वडी तुम्ही बनवू शकता। पहा, उभ्या आकारामध्ये हे माझं कट करून झालेले आहे। आता आपण फिरवून थोडेसे आडवे कट करून घेऊयात। पहा, ओल्या नारळाची मऊ आणि पांढरी शुभ्र अशी खुसखुशीत वडी आपली तयार झालेली आहे। खायला सुद्धा खूप छान लागते। पहा, तुम्ही पाहू शकता। पहा, एकदम अशी पांढरी शुभ्र मऊ वडी तयार आहे। माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा विसरू नका, म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत, झणझणीत आणि चटपटीत रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।